ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चेदरम्यान स्थानिक पातळीवर नेत्यांचं मनोमिलन। नाशिकमध्ये मनसे कार्यालयाच्या सत्यनारायण पूजेला उद्धव ठाकरेंचे पदाधिकारी, मनसेच्या राजगड कार्यालयाचं नूतनीकरण। शिवसेना मनसे युतीबाबत आदित्य ठाकरेंनी राज ठाकरेंना फोन करावा। राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांचं आवाहन। युतीसाठी आम्ही सकारात्मक असल्याचं उद्धव ठाकरेंकडून संजय राऊतांचं उत्तर। अकोला जिल्हा नियोजन समितीच्या सभेत राडा। बैठकीत भाजपचे रणधीर सावरकर आणि ठाकरेंचे नितीन देशमुख यांच्यामध्ये शाब्दिक चकमक। दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते देखील आमने-सामने। ग्रामीण भागासाठी मिळालेला 29 कोटींचा निधी परत गेला, ठाकरेंच्या नितीन देशमुख यांचा आरोप। तर बैठकीदरम्यान काही लोकांनी शूटिंग केल्यानं वाद झाल्याचा भाजपच्या रणधीर सावरकरांचा दावा। छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं भाजप विरोधात आंदोलन। अंबादास दानवेंचं मंत्री अतुल सावे यांना निवेदन। जनतेला दिलेल्या आश्वासनांबाबत जाब विचारला। समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण। इगतपुरी ते आमणे शेवटचा 76 किलोमीटरचा मार्ग सेवेत। मुंबई ते नागपूर प्रवास केवळ 8 तासात शक्य होणार। देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 4866 वर। महाराष्ट्रात देखील 526 सक्रिय रुग्ण, तर राज्यातील 17 जणांचा कोरोनामुळे बळी। बंगळुरू चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर आरसीबीवर गुन्हा दाखल, तर कर्नाटक क्रिकेट असोसिएशनसह इव्हेंट कंपनीवर देखील कारवाई। विजय जल्लोषातील नियोजनामध्ये बेजबाबदारपणा बाळगल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख। पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर। जगात सर्वात उंचावर असलेल्या चिनाब पुलाचं उद्घाटन करणार। कटरा ते श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसलाही हिरवा झेंडा दाखवणार।